नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भव्य चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्याचप्रमाणे आंब्याचं सीझन या पार्श्वभूमीवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम स्पेशल रेसिपी। ती म्हणजे मँगो केक, आणि ते देखील अगदी घरगुती साहित्यामध्ये। केक म्हटलं की मुलांच्या अगदीच आवडीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, पण आईला हा केक घरी कसा बनवायचा हा प्रश्न पडतो। ओव्हन, केक मोल्ड, वेगवेगळ्या पावडर्स असं काहीही न वापरता अगदी घरगुती साहित्यात आप्पे पात्रामध्ये आजचा हा केक आपण करणार आहोत। मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे आणि मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षाही चविष्ट असे मँगो केक, आणि हो, सोबतच नेहमीप्रमाणे भरपूर सारे टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी जमणारच। चला बघूया आजची ही रेसिपी। तर आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम बघूया। इथे मी 1 वाटी इतका आंब्याचा रस घेतलाय, त्या प्रमाणात 1 वाटी इतका बारीक रवा आहे, पाऊण वाटी इतकी गुळ पावडर इथे मी घेतलेली आहे, अर्धी वाटी इतकं दूध आहे, 4 टेबलस्पून इतकं गव्हाचं पीठ आहे, कणिक आहे, थोडीशी वेलची पूड आहे, 2 टेबलस्पून इतकं साजूक तूप आहे, पाव वाटी इतकं तेल आहे, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे 2 इथे मी घेतलेले आहे। आता सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडा घेतलंय, त्यामध्ये हा रवा घालून घेते। रवा बघा बारीक आहे आणि कच्चा रवा आहे, भाजलेला वगैरे नाहीये। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा काढून घेतलाय मी, सोबतच 4 टेबलस्पून इतकं कणिक आहे, गव्हाचं पीठ आहे, ते मी यात घालून घेते। त्यानंतर घालून घेऊयात गुळ पावडर, पाऊण वाटी इतकी गुळ पावडर इथे मी घेतली आहे। तुम्ही जर गुळ घेणार असाल तर हरकत नाही, पण गुळ घेत असताना तो बारीक चिरून घ्या, खडे गुळाचे घेऊ नका, नाहीतर प्रमाण चुकेल। आणि यामध्ये आता घालते वेलची पावडर। तुमच्याकडे मँगो इसेन्स, व्हॅनिला इसेन्स असं काही असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता, पण मी नैसर्गिक चवीसाठी इथे वेलची पावडर घातलेली आहे। आता हे कोरडं साहित्य सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। बघा, हे कोरडं सगळं एकजीव मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी इतका आंब्याचा रस। हा आंब्याचा रस मी आधी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। ते मिक्सरला फिरवत असताना मी यामध्ये दूध किंवा पाणी असा कसलाही वापर नाही केलाय, तर आंब्याचा फक्त रस मी इथे गुळगुळीत करून घेतलाय, स्मूथ करून घेतला होता। त्यामध्ये आता घालूयात अर्धी वाटी इतकं दूध। दूध घालत असताना मी एक टीप आवर्जून सांगेल, खूप जास्त गरम किंवा खूप थंड दूध यात घालू नका, तर रूम टेम्परेचरचं दूध यामध्ये घालायचंय। आता हे सगळं आपल्याला परत एकदा मिक्सरला व्यवस्थित मिसळून घ्यायचंय। बघा, मिक्सरला हे सगळं फिरवून घेतलंय, व्यवस्थित एकजीव करून घेतलंय। बघा, तुम्ही बघू शकत असाल हे सगळं व्यवस्थित सॉफ्ट झालंय, आणि आपल्या रव्याच्या आणि पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या आहेत का हे आपल्याला चेक करायचंय। यामध्ये मी 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलंय, साजूक तूप चवीसाठी घातलंय, आणि साधारणतः पाव वाटी इतकं तेल घातलंय। तेल घालत असताना उग्र वासाचं तेल घालायचं नाहीये, आणि तेल यासाठी घालायचे त्यामुळे केक सॉफ्ट होतो, घशात अडकत नाही। आता बघा, हे परत एकदा फिरवून घेतलंय, हे व्यवस्थित फिरवून घेतलंय मी। आणि बघा, आता या पिठाची कन्सिस्टन्सी बघा, हे पीठ आता एका बाउलमध्ये काढून घेते। हे पीठ बाउलमध्ये काढल्यावर आपल्याला एकदा चेक करायचे की पीठ, रवा याच्या कुठे गुठळ्या राहिल्या नाहीत ना, पीठ पूर्ण सॉफ्ट झालंय का हे एकदा आपण चेक करून घ्यायचंय। ही महत्त्वाची स्टेप आहे। बघा, पिठाची कन्सिस्टन्सी इथे मी तुम्हाला दाखवते। पीठ अगदी छान मऊ सॉफ्ट झालेलं आहे। तुम्हाला खूप आता 5 ते 10 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे झाकून। आता पीठ आपलं तयार होऊस तर आपण इकडे थोडी तयारी करूयात। एक जाड बुडाचा डोस्याचा तवा मी गॅसवर ठेवून घेतलाय, आणि त्यावर हे आप्पे पात्र ठेवून घ्यायचे आपल्याला। डायरेक्ट आप्पे पात्र आपल्याला गॅसवर ठेवायचं नाहीये,
त्यामुळे काय होतं की केक छान सोनेरी रंगावर आपले छान बेक होतात, भाजली जातात. यासाठी ही खास ट्रिक आहे आजची. आता यावर हे सेट करून घेतले. आप्पे पात्राला थोडं थोडं तूप मी लावून घेतलंय आणि हे साधारणतः लहान गॅसवर मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटासाठी हलकं गरम करून घ्यायचे. तोपर्यंत आपलं पीठ देखील सेट झालंय. या पिठामध्ये रवा होता. रवा छान फुलण्यासाठी हे पीठ आपण थोडंसं बाजूला ठेवलं होतं. आता बघा पिठाची कन्सिस्टन्सी बघा, तुम्ही बघू शकत असाल. फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं पीठ आहे. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत अर्धा चमचा इतकी बेकिंग पावडर. बेकिंग पावडर घातल्यावर आपल्याला घालायचं आहे पाव चमचा इतका बेकिंग सोडा. आणि हे दोन्हीही आपण आधी काढून ठेवायचं नाही, त्याचे इफेक्ट कमी होतो. त्यामुळे हे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे आणि लगेच काढायचे. आता ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं दूध घालून घेते. दूध अगदी 4-5 चमचेच आहे, जास्त दूध घालू नका, नाही तर मिश्रण पातळ होईल. आणि ते घातल्यावर एकाच दिशेने व्यवस्थित फेटत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. एकाच दिशेने फेटणं महत्त्वाचं. आता बघा पीठ छान हलकं झालंय, फुलून आलंय. आणि तुम्हाला इथे मी पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवतीये. बघा पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे. आता इथे आप्पे पात्र आपण तापायला ठेवलं होतं, प्रीहीट करायला ठेवलं होतं. ते व्यवस्थित तापलंय. प्रीहीट हा शब्द वापरतीये, पण प्रीहीट सारखं आपल्याला अति गरम करून घ्यायचं नाहीये. माझ्या आप्पे पात्राच्या साईजनुसार मी इथे एका आप्पे पात्रामध्ये साधारणतः 1.5 चमचा इतकं मिश्रण घालतीये. तुम्ही तुमचा आप्पे पात्र बघून यामध्ये मिश्रण घाला. छोटं जर असेल तर अर्धा चमचा इतकं मिश्रण घाला, कारण की केक फुगण्यासाठी आपल्याला जागा हवी आहे. त्या हिशोबाने आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचंय. आणि हलकंसं तूप आपण आप्पे पात्राला लावून घेतलंय. इथे आप्पे पात्र नॉनस्टिक आहे तरी देखील मी तूप लावलंय. तूप आवर्जून लावायचं, त्यामुळे केक आपले खाली चिटकणार नाही, तर छान सोनेरी रंगावर मस्त असे छान भाजले जातील. बघा किती सुरेख दिसतंय. आता साधारणतः 10 मिनिटासाठी आपल्याला याला बेक करून घ्यायचे, भाजून घ्यायचे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची. 10 मिनिटानंतर आपण बघूयात. बघा किती सुरेख असे मस्त मँगो केक आपले तयार आहेत. आणि छान मस्त असे फुलून आलेत, फुगलेत. आणि इथूनच आपल्याला दिसतंय सगळ्या केकला व्यवस्थित जाळी पडली आहे. याचा अर्थ आपले केक छान भाजले गेलेत, बेक झाले. बघा किती सुरेख. कुठलाही आपण रंग वापरलेला नाही आहे, कुठलं प्रिझर्वेटिव्ह वापरलं नाही, कुठला इसेन्स वापरला नाही. अगदी घरगुती आणि पौष्टिक नैसर्गिक साहित्यामध्ये हा केक आपण केलेला आहे. कुठलाही फूड कलर न वापरता देखील आपल्या या मँगो केकला सुरेख रंग आलाय. आणि आता हे सगळे मी पलटून घेतेय. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे हलकेसे अगदी 2-1 मिनटं भाजून घ्यायचे. त्याने काय होतं की केक छान लागतात. दोन्ही साईडनी भाजले की खमंग होतात. म्हणून दोन्ही साईडनी दुसऱ्या साईडनी सुद्धा अगदी हलके 2 मिनिट झाकण ठेवून घेणार आहे मी. आणि अगदी हलकं भाजून घ्यायचंय. हे केक अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये गुळाचा, कणकीचा असं वापर केला आहे आपण. मैदा वापरलेला नाही आहे, साखर वापरलेली नाही आहे. त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे केक आहेत. आणि खाण्यासाठी सुद्धा तोंडात टाकताच विरघळतात. मऊ, लुसलुशीत, गुबगुबीत, अगदी छान. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडतील असे हे केक आहेत. बघा सगळे केक एकसारखे भाजले गेलेत. गॅसची फ्लेम व्यवस्थित मीडियमवर ठेवली, तापमान व्यवस्थित मेंटेन ठेवलं आपलं, तर छान भाजले जातात. आणि आपली तव्याची ट्रिक आहे, त्यामुळे देखील हे एकसारखे भाजले गेले. तवा घेत असताना जाड बुडाचा घ्या. अशा प्रकारे सगळे केक इथे मी करून घेतले. साधारणतः 24 केक इथे माझे तयार झाले. या प्रमाणात
बघा किती सुरेख रंग आलाय, सुरेख जाळी पडलेली आहे या केकला। बघा आता मी एक तोडून दाखवतेय। बघा किती सुरेख झालाय, मऊ लुसलुशीत आहे, व्यवस्थित जाळी पडली आहे, आतमध्ये कुठेही कच्चा वगैरे राहिलेला नाहीये। बघा अगदीच छान हे केक झालेले आहेत। आणि भाजण्याची जी ट्रिक आहे ती व्यवस्थित फॉलो करा, तर तुमचे देखील केक असे छान होतील। आणि मैत्रिणींनो, आजची ही आपली रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की 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 ट्राय करा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भव्य या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।